Hello guys and welcome to my YouTube channel. Hope you guys are doing absolutely fine. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत कौल चिकन. तर त्यासाठी आपण कौलं आणलेली आहेत, ती काल रात्रीच आणली. तर कौल आणि पेवर ब्लॉक होते, ते आपण काल रात्री आणून ठेवले आणि त्यांना वॉश केले प्रॉपर, एकदम धुतले एकदम, कारण की माती वगैरे असेल त्यावर, आणि प्रॉपर एकदम धुवून घेतले. पण काल रात्री तो व्हिडिओ शूट नाही करता आला ते सगळं करतानाचा, कारण की व्हिडिओ बनवायचं हे कन्फर्म नव्हतं आणि ते सकाळी कन्फर्म झालं की मी व्हिडिओ बनवतोय. तर कालचं शूट करायचं राहून गेलं. पण जो प्लॅन आहे तो मी माझ्या बिल्डिंगच्या फ्रेंड्स बरोबर केला, जे बिल्डिंगमध्ये माझे फ्रेंड्स राहतात त्यांच्यासोबत हा प्लॅन केला आहे आपण. तर बिल्डिंगची जी मागची साईड आहे तिथे आपण हे सगळं करणार आहोत. तर तिथे थोडासा पालापाचोळा पडलाय, तो क्लीन करायचा आणि जागा अशी व्यवस्थित करायची की आपल्याला तिथे बसता येईल, बसून खाता येईल वगैरे असं प्रॉपर. तर आता सगळं क्लीन करायला चालू आहे. सकाळचे वाजलेत 11. माझे फ्रेंड्स ॲक्च्युली आता पोहोचले तिथे ऑलरेडी. तर आता मी जातोय आणि आता आपण बघूया तिथे जाऊन की नक्की काय करायचं. सो ही आहे आमच्या बिल्डिंगची बॅक साईड आणि इथे आपण सगळा आजचा जो रात्रीचा प्लॅन आहे तो इथे करणार आहोत. जसं बघताय की कचरा वगैरे पडला आणि हे जे तुम्ही बघतायत हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. आज आम्ही सगळे मिळून इथे पार्टी करणार आहोत, जे कौल चिकन बनवणार आहोत आणि त्यासाठी क्लीन करतात सगळे. हा बंटी आहे, कचरा मारतोय, आणि हे जे सगळे इथे लाकडं पडलेत ही आपण जाळण्यासाठी यूज करणार आहोत, जेणेकरून आपल्याला चांगले आग आणि मग त्याचा कोळसा वगैरे भेटेल. आणि थोडं पाणी मारून जरा साफ करणार आहोत, कारण की धूळ कमी उडेल क्लीन करताना. आम्ही सगळी याची माती वगैरे क्लिअर केली एकदम, आणि थोडंसं गवत वगैरे काढलं, कारण की संध्याकाळी बसता येईल. इथे आम्ही सगळे चिकन वगैरे बनवणार आहोत कौल वगैरे लावून, आणि बाकी आता सगळं रेडी आहे. तर हे सगळं सुटेल आता दुपारी. आपला जो कौल चिकनचा प्लॅन आहे तो आपण रात्री करणार आहोत, आणि त्यामुळे आम्ही ते खड्डा खणला आहे. याच्यामध्ये आता आम्ही एक लाकडाचा खांब उभा करणार आहोत आणि त्याच्यावर लाईट लटकवणार आहोत. सोसायटीच्याच लाईटमधून आम्ही ते कनेक्शन घेतो. तर बघूया पुढे कसं करायचं आहे. बस झालं का रे? सगळे पाहिजे रे याला. एवढं मोठं नाही, एवढं मोठं नाही. काय करतो? आणि ही आपली मंडळी आहेत सगळी. सनी, मयूर, बंटी. पहिली एकच मार. प्रजन, तुला आठवतं आपण लॅबमध्ये बसलेलं तेव्हा त्या वायरी त्या जोडायला DSP दोन्ही वायरी टाकल्या पाहिजे. शनिवार असं होतं, असं टाकलं दोन्ही वायरी. DSP बोलायला लागला का धुरकट नाही तो, आम्हाला काय माहिती भाई त्यांनी अख्खं मध्ये उडवलेला, उडालेलं ते गावडे सर्किट उडवलं होतं ते गावडे आणि प्रणय. तिथे फरशी लागते. तो एक काम करतो, पहिले ते वायर देतो मी तुला, ती वायर दे. तू पहिले वरचं पत्रा बघा, पत्रा मेन अरे फोटो काढते पण प्रत्येक मेन पार्ट. It was at this moment that he knew he fucked up. ये नको धरू भावा.
टोटल 2.5 किलो आपण चिकन घेतलं आहे 7 जणांसाठी आणि मोठे पीस करून घेतले आहेत आम्ही. तर बोनलेस घेतला आहे पूर्ण आणि आता आपण मॅरिनेट करायला जाऊया. तर मॅरिनेशनसाठी आम्ही 2.5 किलो चिकन आपण एका ह्याच्यात घेतले आणि त्यावर आपण लिंबू पिळणार आहोत. काही लोक दही यूज करतात पण आपण लिंबाचा वापर करणार आहोत जास्त टेस्टसाठी. त्यासोबतच आपण जे मसाले वापरणार आहोत आता ते बघूया. त्यामध्ये आपण जिंजर गार्लिक पेस्ट यूज करणार आहोत. ही 200 ग्रॅमची आहे. ती आपण 2.5 किलोसाठी आपल्याला पूर्ण लागेल. त्यासोबतच एव्हरेस्टचा चिकन 65 मसाला आपण यूज करणार आहोत. तर हे आम्हाला बॉक्स नाही भेटला, हे छोटे पॅकेट भेटलं, त्यामुळे आपण 5 पाकिट आणलेत आणि ते आपल्याला लागणार आहे. सो आता आपण एकदम प्रॉपर जे आहे हे मॅरिनेट केलेलं आहे. आलं लसूण पेस्ट वगैरे जे काय असेल आपण सगळं मिक्स केलं याच्यामध्ये आणि आता 2 तासासाठी आपण ठेवलेलं आहे. हे 2 तासानंतर हे सरळ मी खाली घेऊन जाईल आणि मग आपण तिकडे भेटूया. आता आम्ही ते चूल पेटवले. याच्यामध्ये लाकडं, कागद आणि नारळाचे जे सुकलेला जो वरचा भाग असतो तो याच्यामध्ये टाकलाय आणि आता पेट घेईल हळूहळू सगळं. त्याला भावा हे काढ काढून टाकू आपण जरा साईडला म्हणजे बाकीचं जरा पेटेल. तर पेवर ब्लॉकने आम्ही पहिले एक साईडने बनवून घेतलं असं चुलीसारखं. विटा वगैरे काय लावलं नाही, पेवर ब्लॉकने बनवले. खाली लादी ठेवले जेणेकरून लादीची पण थोडी हीट होईल आणि ते गरम होईल. आणि मग वरती याच्या आता आपण कौलं रचणार आहोत. 2 कौलं ठेवायचे आणि मग त्याच्यात चिकन वगैरे टाकायचं, थोडा पाला वगैरे टाकून म्हणजे तो फटाफट एकदम पेट घेईल. ती लाकडं मेन जळायला चालू होते आधी, ती लाकडं जळत नाही अजून. तर फायनली आता आग लागली. जसं तुम्ही बघू शकता आग लागली. लाकूड आणि आम्ही त्याच्यात ऑइल वगैरे टाकलं. त्याच्या मदतीने आम्ही ती आग लावली आणि वरती 2 कौलं आम्ही रचले तिथे आणि आता ती प्रॉपर एकदम हीट झालेली आहे, गरम झालेली आहे एकदम ते. तर आता आपण त्याच्यावर चिकन थोडंसं, तर चिकन कसं लावायचं आणि ऑइल कसं टाकायचं ते आपण बघूया. तेल टाकतोय, टाक अजून तेल. सगळ्यात पहिले आपण तेल टाकले. कौलं तापल्यानंतर एक प्रकारे आपण फ्राय करणार आहोत कौलांवर, त्यामुळे मग तसं तितक्या प्रमाणात तेल पडलं पाहिजे. बस झालं. इकडे टाक, हे बघ इथे टाक, इथे टाक, इथे टाक या गॅप मध्ये. इथे मोठे पीस टाकायला लागणार आहेत. हां बस बस बस. ओके. तर हा फर्स्ट पीस. मला अजून तेल टाकायला लागेल. मग तेल डाललंय लागतो ते. मला वाटतं थोडा गॅप ठेवायला पाहिजे होता रे. आग किती लागली आतमध्ये कळलं. तेल टाक इथं टिंग्या. दुसऱ्या ह्याच्यात तेल टाक जरा. ते पण नव्हतं जरा. याच्यावरती पण टाक, पीसवरती पण टाक, पीसवरती पण फिरव लगेच. फिरव फिरव. दुसऱ्या ह्याच्यात टाकला. मी ऐक ना, तेज बीचे फांदत एक एक पीस रेडी झालेत. आता आपण काढतोय मस्तपैकी. सुमित काढतोय हे एक एक पीस. जे झालेले पीस आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय. आपण सगळं रेडी झालेलं आहे. आपलं जे कौल होतं त्याच्यावरचे आपण सगळे जे फ्राय केलेले पीस आहेत ते ह्या ताटात काढून घेतलेत. त्याच्यासोबत शेजवान चटणी आणि कोको कोला आणलं आम्ही. 7 जण आहोत. 7 जणांना मिळून आम्ही 2.5 किलोचं चिकनचं पूर्ण फ्राय केलं. एकदम आता ताव मारणार आहोत सगळे.